यम्मी यम्मी. तर मित्रांनो आपली प्रॉन्स थाळी आलेली आहे. हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आलेलो आहे एका वेगळ्या बीचला. त्याचं नाव आहे नांदगाव बीच. तर नांदगाव बीचवर आपल्याला असं बघायला असा काही नजारा दिसणार आहे. तर बघू शकता माझ्या पाठी तुम्ही. तर असा काहीसा नजारा आहे. तर माईक लावल्यामुळे तुम्हाला एकदम प्युअर माझा आवाज येत असेल. हवेचा पण वगैरे असा आवाज येत नसेल. त्याच्यामुळे आवाज पण तुम्हाला कसा वाटतं ते सांगा मला. एकदम परफेक्ट आहे. काही चुका वगैरे असतील तर जरूर सांगा. आणि या साईडला हॉटेल वगैरे पण आहे. तर हॉटेलमध्ये सध्या तर आता इकडे कोणी नाही आहे. तर तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर तुम्हाला विरारवरून किंवा चर्चगेटवरून डहाणूची ट्रेन पकडून कोणत्या पण टायमाला येऊ शकता तुम्ही. डहाणूची ट्रेन पकडून तुम्हाला बोईसरला उतरायचं आहे. आणि बोईसरला उतरल्यानंतर मग तुम्हाला तिकडे ना कोणालाही विचारलंच ना, म्हणजे रिक्षावाले असतील तिकडे किंवा कोण 6 सीटरवाले वगैरे असतील किंवा इको टॅक्सी असते इको. ते इको टॅक्सीमध्ये तुम्ही येऊ शकता इकडे. आणि तिकडनं उतरल्यानंतर आहे ना इको टॅक्सी तुम्हाला कुठे भेटेल ते पण तुम्हाला सांगतो. तर तिकडून उतरल्यानंतर तुम्हाला वेस्ट साईडला उतरायचं आहे. आणि तिकडे उतरल्यानंतर आहे ना तुम्हाला रिक्षावाले काय दिसतील खाली वगैरे, त्यांना तुम्ही विचारायचं आहे की आम्हाला नांदगाव बीचला जायचं. 5 मिनटाचं फक्त अंतर आहे. तोपर्यंत तुम्ही ज्यूस वगैरे पिऊन जाऊ शकता. कारण की तुम्हाला एवढ्या उन्हातनं वगैरे आलं असेल तर मग ताण तर नक्कीच लागेलच ना. त्याच्यामुळे ठीक आहे. तर असा काहीसा हा व्ह्यू आहे. तर अजून थोडंसं मी काय ना काय सांगतो. बघूया अजून आपल्याला काहीतरी फिरायला वगैरे भेटेल. तर थोडाफार इकडे कचरा वगैरे पण पडलेला आहे. कचरा जास्त नाही, पण इकडची दगड वगैरे आहेत वरती. पण असा एकदम शांत ठिकाण आहे. जर तुम्हाला मुंबईपासून कुठे लांब यायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि थोडा पीसफुल तुम्ही एन्जॉय करू शकता. तर असा काहीसा हा आजचा माझा ब्लॉग आहे. धन्यवाद. तुमचा आभारी आहे मी माझं चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि थँक्यू. यू आर वॉचिंग माय व्हिडिओ. सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि लाईक करा. आणि तुम्हालाही यावंसं वाटलं तर या माझ्या छोट्याशा ब्लॉग बघण्यासाठी. धन्यवाद. तर मित्रांनो, आम्ही शोधता आलेलो आहे. आम्हाला थोडीफार भूक लागली आहे. आणि आता इकडे ऊन पण झालेलं आहे आणि वाजलेले आहेत दुपारचा 1. तर आम्ही इकडे नॉनव्हेजची थाळी विचारली आहे. तर इकडे काकी आहेत. त्या काकींकडे आम्ही आलेलो आहे. आणि त्यांचं हे हॉटेल आहे. तर हॉटेलचं इंटिरियर पण बघू शकता. एकदम गावच्या टाईपचं आहे. आणि तुम्ही बीचची तुम्हाला हवा पण इकडे भेटू शकते. आणि तुम्हाला बीच साईडला बसायचं असेल तर पाठी पण तुम्ही बसू शकता. कारण की इकडे बीच साईडला नॉनव्हेज थाळी खाण्याचा आनंद खूप वेगळा आहे. तर आता आम्ही मागवलेली आहे प्रॉन्स थाळी. प्रॉन्स आणि भाकऱ्या काय येणार आहेत. तर बघूया, खाऊन टेस्ट वगैरे करूया आणि बघूया कशी आहे. तर मित्रांनो, हे बघा, बघू शकता चीज बॉल आलेले आहेत. आम्ही स्टार्टिंगला चीज बॉल पण मागवलेले आहेत. तर बघू शकता, हे बघा, गुलाबजामसारखे आहेत पण थोडेसे एकदम क्रिस्पी वाटत आहेत. आता खाऊन बघूया कसे आहेत. यम्मी यम्मी. तर मित्रांनो, आपली प्रॉन्स थाळी आलेली आहे. भाकऱ्या पण ह्याच्या अशा प्रकारे आहेत. आणि प्रॉन्स खाऊन बघूया टेस्ट. टेस्ट बऱ्यापैकी चांगले आहे आणि फ्रेश आहे जेवण. चला आता खातो आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा.
भाकरी आणि प्रॉन्स तर खूप मस्त होतं. आणि त्यासोबत फ्रेंच फ्राईज आणि चीज बॉल पण खाल्लेले. तर मित्रांनो, नांदगाव बीचच्या इकडे तुम्ही येऊन इकडे खूप आनंदी वातावरण आहे आणि तुम्ही इथे येऊन एकदम निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तर बघूया इकडचं वातावरण. आणि हा आहे नांदगावचं नाव. तर माननीय सचिन गजानन पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्यावरती नांदगावचं नाव. आणि नांदगाव म्हटलं तर आमचं कणकवलीमध्ये पण नांदगाव येते आणि इकडे पण मी पहिल्यांदा माहीत पडलं. हे गुगलवर सर्च करता करता आम्ही आलेलो आहे या लोकेशनला. तर आम्हाला कुठूनही याची माहिती नव्हती. मी फक्त टाकलेलं की पालघर साईडला कुठलं डेस्टिनेशन वगैरे आहे किंवा कुठली चांगली स्पेस आहे. तर हे पेसफुल वातावरण झालेलं आहे आणि इकडून आपण बसून चांगली हवा वगैरे खाऊ शकतो आणि इथे बसून असं आपण एकदम निसर्गाचा सानिध्याचा आनंद घेऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर नक्की इकडे या आणि एन्जॉय करा फॅमिलीसोबत, कपलसोबत किंवा तुमचं लाईफ पार्टनर असेल त्यांच्यासोबत थोडासा टाईम काढून तुम्ही येत जा इकडे. अशा ठिकाणी आलेलं की सर्वांसाठी चांगलं असतं. सर्व फॅमिली मेंबर सर्व खुश राहतात. तर असा हा आपला व्लॉग. तर बघू अजून पुढे काय काय बघायला मिळतं आहे. तर एवढाच होता आमचा हा प्रवास. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.